भाजपनं काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना गळा लावलं। त्यामुळे काँग्रेसची मोठी गोची तर झालीच, पण या चव्हाणांना राज्यसभा देण्याचे संकेत भाजपनं दिल्यामुळे महाविकास आघाडीत चुळबुळ देखील वाढल्याचं बोललं जातंय। ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण हे भाजपात गेल्यानं मवियाच्या पोटात गोळा आलाय। काय नेमकं घडतंय, काय नेमकं शिस्त आहे, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। राज्यसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीसमोर पेच। अशोक चव्हाणांचा राजीनामा, मवियाच्या पोटात गोळा। मतांचा कोटा वाचवण्यासाठी काँग्रेसची धडपड। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा देत कमळ हाती धरलंय। आता चव्हाणांच्या मागे पक्षातले आणखी काही आमदार जाऊ नयेत यासाठी काँग्रेसची धडपड सुरू आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अनुभव पाहता अशोक चव्हाण गेले यापेक्षाही संभाव्य गळतीची धास्ती काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला आहे। कारण येत्या काळात आणखी काही आमदार फुटले तर राज्यसभेची एकही जागा जिंकणं महाविकास आघाडीला कठीण जाईल। We are fighting together. There is no problem. One leader has gone, but there is no impact of the. और उसमें कोई impact नहीं है। सारे पार्टी नेता एक साथ हैं, कार्यकर्ता एक साथ हैं, जनता महाविकास आघाड़ी के साथ हैं। इसलिए बीजेपी डर रहे हैं। बीजेपी डर के मारे उन्होंने एक एक नेता को लेके जाने। सर नेता जाएगा, वर्कर भी नहीं जाएगा, जनता भी नहीं जाएगा। महाराष्ट्र कधीही असा अस्थिर नव्हता, देश कधी इतका अस्थिर नव्हता, देशामध्ये कधी स्वायत्त संस्थांचा असा गैरवापर झाला नव्हता। तो होत असताना दिसतो आहे आणि यावर जनता मतदान करेल। आपल्याला राज्यसभा आम्ही करतोय, 15 तारखेला आमची एक बैठक आम्ही घेतो आहोत। आमचे सगळे आमदार त्यामध्ये उपस्थित राहतील, सदस्य उपस्थित राहतील। आम्ही ती राज्यसभा सुद्धा जिंकणार आहोत। या पलीकडे जाऊन लोकसभेला सुद्धा आघाडी म्हणून आमचा अत्यंत चांगला प्रकारचं आम्हाला जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही। तो असा तो काँग्रेस तसा मोठा सागर आहे, अनेक लोक गेले, त्यातला एक गेला तर अनेक लोक येत पण असतात। सगळ्याच पक्षाचं असतं, असं काही एकट्या काँग्रेसच असतं अशातला काही भाग नाही, सगळ्याच पक्षात असं असतं। काही होणार नाही, काय होणार त्याच्यात एका सदस्यावर थोडी काही अवलंबून आहे। मोठा ग्रुप असतो तर त्याचा इफेक्ट होतो। आता काय फरक पडणार, एखाद्या कोटाबद्दल पॉईंटनी त्याचा एवढा फार फरक नाही पडणार। महाराष्ट्रात काँग्रेसचा 1, राष्ट्रवादीचा 1, भाजपचे 3 आणि ठाकरे गटाचा 1 अशा 6 खासदारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपतोय। भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन हे खासदार निवृत्त होत आहेत, तर ठाकरे गटाचे अनिल देसाई, काँग्रेसचे कुमार केतकर आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाणही निवृत्त होत आहेत। राज्यसभेच्या एकूण 6 जागांसाठी निवडणूक होतीये। 40.9 मतांचा कोटा राज्यसभा निवडणुकीसाठी असेल। भाजपकडे 104 आणि 13 अपक्षांची मतं आहेत, त्यानुसार भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील। शिवसेनेकडे 39 आमदार, 10 अपक्षांची मतं आहेत, त्यानुसार शिंदे गटाची 1 जागा सहज निवडून येईल। काँग्रेसकडे 45 आमदारांचं संख्याबळ आहे, त्यानुसार काँग्रेसची 1 जागा निवडून येण्यास अडचण नाहीये। पण अशोक चव्हाणांपाठोपाठ अधिक आमदार आले तर मात्र हे गणित बिघडेल। एकत्रित उमेदवार देण्यात मवियासमोर अडचण आहे। शिवसेना शिंदे गटाचा व्हीप ठाकरे गटालाही लागू होतो। विधानसभा अध्यक्षांच्या शिवसेनेबाबतच्या निर्णयानंतर गोगावलेंचा व्हीप शिवसेना आमदारांना लागू होईल। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हा निर्णय अजूनही अध्यक्षांकडे प्रलंबित आहे। निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी अपात्रतेचा निर्णय झाला तर व्हीप कोणाचा हा मुद्दा राहणार नाही। त्यामुळे आता भाजपच्या 3, शिवसेनेची 1 आणि राष्ट्रवादीची 1 अशा 5 जागा महायुतीला सहज जिंकता येतील। त्याचसोबत अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही आमदार आले तर 6वी जागाही कशी काढता येईल याचा विचार भाजप करते। त्यामुळे 6व्या जागेसाठी अशोक चव्हाणांचं आणि अन्य आमदारांचं शक्तिबळ महत्त्वाचं ठरेल। राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।